पुणे बंगळुरू महामार्गाचं सध्या 6 पदरीकरण सुरू आहे। कागल ते सातारा दरम्यानचा रस्ता रुंदीकरणाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। महामार्गावर अनेक ठिकाणी पूल आणि भुयारी मार्गाचं काम सुरू आहे। त्यासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली आहे। पण नव्यानं बनवलेल्या सेवा रस्त्यांची सुद्धा प्रचंड दुरवस्था झाली असून हे रस्ते म्हणजे डबके आणि चिखलाचा रबरबाट बनलेत। त्यामुळे 6 पदरीकरणाचं काम वेगानं पूर्ण करावं आणि तातडीनं सेवा रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकातून केली जाते। पुणे बंगळुरू महामार्गाचं 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे। यापूर्वीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील त्रुटी सुद्धा दूर केल्या जात आहेत। त्यासाठी महामार्गावर अनेक ठिकाणी पूल आणि भुयारी मार्ग बांधले जातात। उजळाईवाडी ते कागल दरम्यान मयूर पेट्रोल पंप, जयहिंद धाबा, कणेरीवाडी फाटा क्रमांक 1 आणि 2, कागल एसटी आगार इथं भुयारी मार्गाचं काम सुरू आहे। या कामामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली आहे। त्यासाठी गरजेनुसार नवीन सेवा रस्ते बनवलेत, पण या सेवा रस्त्यांची प्रचंड चाळण झाली आहे। मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडली आहे। शिवाय सेवा रस्ता म्हणजे डबके आणि चिखल असं चित्र बनलंय। त्यामुळे महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरून गाडी चालवणं म्हणजे कसरत आहे। मुळात महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम गतीनं होणं गरजेचं आहे, तर सेवा रस्त्यांची दुरुस्ती आणि पॅचवर्क होणं नितांत गरजेचं आहे। कागल इथल्या भुयारी मार्गातही अनेक खड्डे पडले असून पाणी साचून राहतंय, तर भुयारी मार्गाच्या समोरील रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलाय। त्यामुळे सेवा रस्त्यांचा दर्जा सहज दिसून येतो।